उद्धव ठाकरेंचा जनसंवाद दौरा सुरू आहे। गुहागरमध्ये त्यांची सभा संपली, आता थोड्याच वेळामध्ये दापोलीमध्ये सभा होणार आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार राजन साळवी आहेत। अगोदर आपल्या मतदारसंघामध्ये देखील सभा झाली होती, आज 2 मतदारसंघांमध्ये सभा होते। कसं पाहताय? शिवसैनिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष असलेला पाहायला मिळतोय। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि कोकणाचं वेगळं नातं आहे। आतापर्यंत शिवसेनेने भरभरून कोकणाला दिलं आणि कोकणाने सुद्धा शिवसेना भरभरून दिलं। या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणूक आता काही दिवसांमध्ये जाहीर होईल। एक 15 दिवसापूर्वी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले होते। त्या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे विनायक राऊत साहेबांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यांच्या विजयासाठी तो उत्साह शिवसैनिकांचा तुम्ही लोकांनी पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा ह्या कोकणामध्ये रायगडमध्ये पुन्हा एकदा वेगळा उत्साह शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय। आज सकाळी गुहागर तालुक्यामध्ये आघाडीचे उमेदवार अनंत गीते साहेबांसाठी आता जाहीर सभा उद्धवजींची पार पडलेली आहे आणि आता दापोली या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा उद्धवजी सभा आता संपन्न होणार आहे। प्रचंड उत्साह या कोकणामध्ये आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विनायक राऊत साहेब हॅट्रिक साधतील आणि या भागामध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनंतराव गीते या ठिकाणी बाजी मारतील, आम्हाला विश्वास आहे। भास्करराव जाधव ज्यावेळेस भाषण करत होते तेव्हा त्यांचा कुठेतरी राणे कुटुंबियांवरती आक्रोश असलेला पाहायला मिळत होता। अनेक दिवसांपासून राणे कुटुंबियांकडून उद्धव ठाकरेंना, सर्व कुटुंबियांना आणि भास्कररावांना जे आहे ते टार्गेट केले जातंय। त्यावेळेस थोडंसं भास्करराव पुन्हा एकदा भावूक झालेले पाहायला मिळत होते। कसं पाहताय? कसं आहे, भास्करराव जाधव एक लढवय्या शिवसैनिक आहे। खालच्या तळापासून वरच्या पदापर्यंत पोचलेली ही महान व्यक्ती आहे आणि मग या ठिकाणी आल्यानंतर शिवसेनेवरती, शिवसेना पक्षप्रमुखांवरती, भास्कर जाधववरती बोलणं फार चुकीचं आहे। आणि काही दिवसापूर्वी या ठिकाणी मग अशी ते बोलल्याप्रमाणे भाजपचे दिग्गज नेते आले होते, त्यांनी त्या ठिकाणी जे भाष्य केलं हे भाष्य एका महिलेला लाजवण्यासारखं ते भाष्य आहे आणि अशा त्याचं भाष्य ही जनता सहन करून घेऊ शकत नाही आणि भविष्यातल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता त्या पक्षाला जागा नक्की दाखवेल, आम्हाला विश्वास आहे। उद्धव ठाकरे हे देखील बोलले की मागच्या वेळेस मी भाजपचा प्रचार केला, ही माझी चूक झाली, मी हात जोडून तुमच्याकडे माफी मागतो, पुन्हा ही चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही। अर्थ शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे किती संयमी आहेत बघा, कसं शांत नेतृत्व आहे बघा। नम्र होऊन सांगितलं की गेल्या वेळेला मी या भाजपला मदत करून त्यांना मोठं केलं, परंतु ही चूक झाली, भविष्यातल्या कालखंडामध्ये त्यांना जागा दाखवावी लागेल ही त्यांनी विनंती केलेली आहे। शेवटचा प्रश्न की चौकशींचा सिसेमारा तुमच्या मागे सुरू आहे, अनेक नेत्यांच्या मागे सुरू आहे। खंबीरपणे उद्धव ठाकरेंनी आज देखील तुमचं नाव घेतलं की मी तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील आणि तुमच्या मागे उभा राहील, याकडे कशा प्रकारे पाहताय? कारण की संपूर्ण कुटुंबियाभोवती तुमच्या चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे। शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे मी आमदार म्हणून गेली 40 वर्ष काम करतोय आणि शिवसेनेमुळे मला वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या तऱ्हेच्या अँटी करप्शन ब्युरोच्या किती चौकशा माझ्या लागल्या, त्याच्यावरती माझ्या पत्नीला, माझ्या मुलाला गुन्हा दाखल केला, आता माझ्या भावाला, वहिनीला पुन्हा त्रास दिला जातोय। पण तरी हे आलेलं संकट असलं तरी संकट नक्की भविष्यामध्ये परतेल हा विश्वास आहे आणि आम्ही साळवी कुटुंबीय ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळा ठाकरेंच्या चरणाशी आमच्या निष्ठा असल्यामुळे आम्ही भविष्यामध्ये मरेपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी राहणार हा आमचा विश्वास आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतो की उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळामध्ये दापोलीमध्ये सभा होणार आहे आणि राजन साळवी यांची चौकशी जी आहे त्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, तरी देखील आम्ही उद्धव ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या सोबत राहू असा विश्वास जो आहे तो आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, गुहागर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।